शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचारादरम्यान आज शिवनेरी ते वडू निर्धार रॅली काढण्यात आली। सकाळी शिवनेरी किल्ल्यावर अभिषेक केल्यानंतर ओझर या ठिकाणी गणरायाचा आशीर्वाद घेण्यात आला। यावेळी जुन्नरचे आमदार शरद पवार बोलताना म्हणाले की जुने नवे शिवसैनिक एकत्र पाहायला मिळतात। गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सर्वांची जुळवाजुळव करताना दोन पावलं मागे जावं लागलं तरी चालेल। कदाचित कोणाची माफी मागावी लागली तरी चालेल, परंतु शिवसेनेचा गड अभेद्य ठेवू असंही आमदार सोनवणे म्हणाले। कदाचित त्यांचं हे वक्तव्य आशाताई बुचके यांच्याबद्दल तर नसेल ना। आमदार शरददादा सोनवणे काय म्हणालेत नेमकं ऐकूयात। शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपण पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स। खंड हिंदुस्थानामध्ये लोकसभेचा निवडणुकीचे पडघम आता वाजलेले आहेत आणि आपण पाहताय की महाराष्ट्र राज्याच्या प्रगल्भ महाराष्ट्रामध्ये विशेषतः पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्याचा हा शिरूर लोकसभा मतदारसंघ, या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी हा शिरूर पुणे जिल्ह्यामध्ये गणला जातो आणि पुणे जिल्हा म्हटलं की डोळ्यासमोर सर्वांच्या उभ्या महाराष्ट्र देशामध्ये शरदचंद्रजी पवार साहेब येतात। त्या शरदचंद्रजी पवार साहेबांच्या शिरूर मतदारसंघाच्या बालेकिल्ल्यामध्ये गेले 15 वर्ष आपल्या स्वतःच्या स्वभावाने, आपुलकीने आणि विशेषत्वाने आपल्या कष्टाने एक आम जनतेचा असलेला लोकप्रतिनिधी कशाला म्हणतात, सर्वसामान्य माणसाचं नेतृत्व जोपासणं आणि सर्वसामान्य माणसाला दिलासा देणं। खरं तर अनेक खासदार झाले या मतदारसंघामध्ये। या पूर्वाश्रमीचा असलेला खेड लोकसभा आणि आताचा असलेला हा शिरूर लोकसभा, आणि या शिरूर लोकसभेचं नेतृत्व गेले 15 वर्ष आदरणीय शिवाजीराव आढळराव पाटील करतात। त्यांचं मला विशेष सांगायचं, मी खरं तर गेले 15 वर्ष त्यांच्याबरोबर काम करतोच आहे। ही 4थी टर्म त्यांची आहे, परंतु त्यांच्या लोकप्रियतेची कसब काय, त्यांच्या लोकप्रियतेचं कारण काय, तर त्यांच्या लोकप्रियतेचं एकमेव कारण म्हणजे त्यांनी खासदार या शब्दाला न्याय दिला। कोणी आलं का त्यांच्या गळ्यात हात घालतात किंवा ते कोणाच्या तरी गळ्यात हात घालतात। खासदार सहज गळ्यात हात घालणं इतकं सोपं नाही आहे, आणि हे सर्वसामान्य माणसाला कळाल्यानंतर सर्वसामान्य माणसाचं हृदय जिंकण्याचं काम शिवाजी आढळराव पाटलांनी केलं। काही लोक त्यांची थट्टा करतात, काही लोक त्या पद्धतीने त्यांची चर्चा विरोधक करतात। त्याचं कारण असं आहे, जे त्यांना जमलं ते कुणालाही जमलं नाही। शेवटी साध्या गरीब फाटक्या शेतकरी आणि गरजवंत माणसाला हातात हात देणं आणि त्याला आपलं म्हणणं हीच खरं खासदारकीची व्याख्या आहे। डेफिनेशन आपण म्हणतो काय व्याख्या असली पाहिजे। छत्रपती शिवरायांसाठी का बरं लोक मरायला तयार झाले, स्वराज्यासाठी का बरं प्रत्येकाने आपल्या जीवाची बाजी लावली, तर प्रत्येकाला छत्रपती शिवराय आपले वाटले। तसंच हे असलेले छत्रपती शिवरायांच्या पुण्यभूमीतले या शिरूर लोकसभेतले असलेले सन्मान्य शिवाजीराव आढळराव पाटील सर्वसामान्य तमाम मायबाप जनतेला आपले वाटतात, आणि हे आपलं वाटणं म्हणजेच लोकसभेची उंची उभं राहणं आहे, खासदारकीची उंची उभी राहणं आहे। आणि म्हणून या सगळ्या उंचीचा अर्थ काही लोक आता वेगवेगळे लोक येतात आणि म्हणतात की आम्ही खासदार व्हायचं। ठीक आहे, ही लोकशाही आहे, पण मी आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे सांगतो, मी ज्यावेळेला प्रवेश घेतला आणि जवळजवळ 12-13 हजार लोक प्रवेशाला वरती माझ्यावर आले, हा तो ढेकरा सोहळा पाहिला। उद्धवजी सुद्धा त्या ठिकाणी होते, त्यांना खूप आनंद झाला। आदरणीय शिवाजीराव आढळराव पाटील होते, निलमताई गोरे होत्या, अनेक नेते होते, संपूर्ण शिवसेनाचे असलेला शिवसेना परिवार त्या ठिकाणी होता। आमचे सर्व जिल्ह्यातले आणि शिरूर लोकसभा जुन्नर तालुक्याचे पदाधिकारी होते। पण मी तुम्हाला आवर्जून एक गोष्ट सांगेल की शेवटी काही जरी झालं तर या वेळेच्या असलेल्या 4थ्या लोकसभेला ते सामोरं जात असताना अतिशय बालेकिल्ला जरी शरदचंद्रजी पवार साहेबांचा असलेला जरी हा जिल्हा असला तरी अतिशय सुंदर अशा पद्धतीचा 4थ्यांदा त्यांचा त्या ठिकाणी विजय होणार आहे। आणि तुमच्या भाषणाच्या भाषेत चौकार, हा विजयी चौकार त्यांच्या बसणार आहे। खरं तर या सगळ्या चौकाराच्या पाठीमागे मी तर अपेक्षा अशी करतो, मी तर शिवाई मातेला मागाशी दर्शन घेताना बोललो, विघ्नार्थला दर्शन घेताना बोललो, आमची काही अपेक्षा नाही। कदाचित मी आमदार म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे माझे संबंध चांगले आहेत, माझे दानवे साहेबांचे पण संबंध चांगले आहेत, आणि माझे विशेषतः उद्धवजींचे पण संबंध चांगले आहेत। या लौकिकाच्या असलेला बरं इथं काय नाही, इथं छत्रपती शिवराय, इथं संभाजीराजांची वडू या ठिकाणी असलेली समाधी अष्टविनायक ते आपल्याकडे आहेत। विशेषत्वाने देहू, आळंदी
आणि काय नाही आहे, हा असा सुंदर असलेला मतदारसंघ आणि शरदचंद्र पवार साहेबांच्या बालेकिल्ल्यामध्ये 4 वेळेला विक्रमी विजयाने नोंद करून निवडून आलेले आणि सर्वांना आव्हान देणारे खासदार. मी त्यावेळेला नक्कीच या सगळ्या लोकांचा आमचा सगळा मतदारसंघ पायघड्या करेल. वर जर केंद्रात सत्ता आली आम्ही पायघड्या करू. मोदी साहेबांना आम्ही त्या ठिकाणी विनंती करू. वेळप्रसंगी आम्ही आमचा माथाही त्यांच्या तिथे टेकवायला एकच सांगू की शिवाजी आढळराव पाटलांना मात्र आमच्या लौकिकासाठी एकदा मंत्रिपद घ्या. ते मंत्रिपद ही भावना आमची आहे. हा आवाज जो ऐकला आपण हा शिरूरच्या तमाम मतदारसंघातल्या सर्वसामान्यांचा आवाज आहे. आणि म्हणून मला खात्री आहे की अतिशय तेजस्वी विजय ज्याला म्हणतो, की जो नेत्रदीपक विजय म्हणतो, जो तळपणारा विजय म्हणतो, तो विजय हा शिरूर लोकसभा शिवाजीदादांच्या माध्यमातून घेतला जाईल. आणि त्याच्यानंतर मात्र आम्ही दिल्लीकडे आगेकूच करू, पण मात्र मंत्रिपदासाठी आम्ही 100% पाठपुरावा करू अशी या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो. आजचा दौरा शिवनेरी ते वडू आहे आणि वडू आणि आमची सांगता समारंभ त्या ठिकाणी आळंदी करून बसलेला आहे. तर मला याच्यामध्ये माझ्या सगळ्या तमाम कार्यकर्त्याला एवढंच सांगायचं आहे, जो उत्साह घेऊन तुम्ही काम करताय. आपण आता ऐकलं की आदिवासी वादळ कशा पद्धतीने उभं राहिलं, ते घोंगावलं आणि आपल्या देखण्या असलेल्या स्वभावातून त्यांनी पुन्हा एकदा 2 दादांचा सन्मान करत असताना निश्चितपणे सर्वसामान्यांच्या भावना बोलून दाखवल्यात. अशीच भावना आमच्याकडे सर्वांची आहे. एकजुटीचं वातावरण शिरूर लोकसभेमध्ये उभं राहतंय. जुने शिवसैनिक, नवीन शिवसैनिक, हे सगळे शिवसैनिक आज आपल्याला एकत्र पाहायला मिळत आहेत. आणि खरं तर गट तटाचं राजकारण बाजूला ठेवून अतिशय बाळासाहेब ठाकरेंना अभिप्रेत असलेली शिवसेना आणि शिवसेनेचा असलेला भगवा ध्वज हा हिंदुस्थानाच्या उंचीवर घेऊन जाणं ही आमच्या तमाम असलेल्या लोकशाहीची जबाबदारी आहे. आम्ही ते पार पडू एवढी अपेक्षा व्यक्त करतो. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सर्वांची जुळवळ करताना 2 पावलं मागे जावी लागली तरी चालतील, कदाचित कुणाची माफी मागायला लागली तरी चालेल, पण मात्र शिवसेना ही आबेट ठेवू असा विश्वास या ठिकाणी देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.